नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत राजे कदम आपल्या सर्वांचं एमएसटी सीईटी पीवायक्यू सिरीजच्या आजच्या नवीन सेशन मध्ये स्वागत करतो। 5 मे 2025 या दिवशी आलेल्या पेपरचा आपण पेपर एक्सप्लेनेशन या ठिकाणी घेत होतो। आतापर्यंत आपण जवळपास 29 गणित या ठिकाणी घेतलेले आहेत। तर बघा, आपण आता सुरू करूयात नवीन प्रॉब्लेम्स। हा प्रश्न विचारला आहे बघा, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह या चॅप्टर मधील। या ठिकाणी विचारलंय, अ स्पेरिकल बलून इज फिल्ड विथ 4500 पाय क्यूबिक मीटर्स ऑफ हेलियम गॅस इफ अ leak in the balloon causes the gas to escape at the rate of 72 pi cubic meters per minute, then the rate at which the radius of the balloon decreases 49 minutes after the leakage has begun is। या ठिकाणी आपल्याला बलूनचं रेडियस कोणत्या रेटने डिक्रीज होत आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे। बघा, जे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे तर त्याच्यानुसार एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला जो काही शेप दिला आहे तो स्पेरिकल शेप बलून आहे। बलून आहे म्हणजेच स्पेरिकल शेप त्यांनी सांगितलेला आहे। तर स्पेरिकल शेप म्हणजे स्पेअरचा व्हॉल्यूम किती असतो? या ठिकाणी जर स्पेअरचा व्हॉल्यूम घ्याल तर V इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब। आता या ठिकाणी V इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब आपल्याला जे काही मिळालेलं आहे, आपण त्याचा जर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम घेणार। कारण काय होत आहे की जो काही चेंज होत आहे तर तो कसा होत आहे तर पर मिनिट म्हणजेच विथ रिस्पेक्ट टू टाइम या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल। बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतल्याच्या नंतर V चा डेरिव्हेटिव्ह काय असेल तर तो असेल dv/dt। या ठिकाणी 4/3 पाय आहे कॉन्स्टंट, r क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असेल या ठिकाणी 3r स्क्वेअर, r क्यूबचा घेतला 3r स्क्वेअर, r चा डेरिव्हेटिव्ह dr/dt। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 3 कॅन्सल झाल्यानंतर dv/dt या ठिकाणी मिळेल 4 पाय इंटू r स्क्वेअर इंटू dr/dt। या ठिकाणी आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे। बघा, स्पेअरचा व्हॉल्यूम या ठिकाणी दिलेला आहे 4500 पाय आणि त्याच्यामधून 49 मिनिट्स नंतर म्हणजेच आपण त्या ठिकाणी जर घेणार 4/3 पाय आर क्यूब, याचं व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल 4/3 पाय आर क्यूब म्हणजे व्हॉल्यूम आहे आणि व्हॉल्यूम कसा होतो आहे तर 4500 मधून मायनस करावा लागेल, कारण 45 मिनिट्स पर्यंत तो डिक्रीज होतो आहे। म्हणजे ऍट द टाइम ऑफ 49 मिनिट्स त्या ठिकाणी आपल्याला मिळेल की जो काही त्याचा व्हॉल्यूम होता मायनस नवीन व्हॉल्यूम 49 मिनिट्स नंतर 72 पाय पर मिनिट कमी होतो आहे। जर या ठिकाणी कॅल्क्युलेट कराल तर 4500 मायनस 49 इंटू 72 ते त्या ठिकाणी आपल्याला मिळेल 3528। या ठिकाणचा 3 पलीकडे जाऊन मल्टिप्लाय होईल आणि 4 पाय त्या ठिकाणी डिवाइड, पाय जर कॅन्सल झाला तर r क्यूब इज इक्वल टू 729 म्हणजेच r चं व्हॅल्यू रेडियस या ठिकाणी मिळालेलं आहे आपल्याला 9 मीटर। या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की व्हॉल्यूम 72 पाय पर मिनिट या रेटने कमी होतो आहे, म्हणजेच dv/dt या ठिकाणी आपण घेऊ शकतो 72 पाय। या ठिकाणी बघा, dv/dt चं व्हॅल्यू मिळालेलं आहे 4 पाय r स्क्वेअर इंटू dr/dt। म्हणजेच मी जर dv/dt च्या जागी जर ही व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला मिळेल 72 पाय इक्वल टू 4 पाय r स्क्वेअर इंटू dr/dt। या ठिकाणी dr/dt आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, रेडियस कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यामुळे 4 पाय r स्क्वेअर या ठिकाणी येऊन होईल आपला डिवाइड। या ठिकाणी बघा, पाय कॅन्सल, 4 ने 72 ला जर डिवाइड कराल तर 18 आणि r स्क्वेअर, r चं व्हॅल्यू या ठिकाणी आपण घेतलेलं आहे 9, म्हणजेच आपण या ठिकाणी 18/9 इंटू 9 तर आपल्याला dr/dt या ठिकाणी मिळाला 9 1 9 9 2 18 2/9 ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर। फंक्शन दिलेलं आहे आणि विचारलंय डेरिव्हेटिव्ह ऍट x इज इक्वल टू a। या ठिकाणी बघा, जे काही फंक्शन दिलंय आपण त्याला y इज इक्वल टू या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेऊयात। म्हणजेच आपल्याला मिळेल y स्क्वेअर इज इक्वल टू 4 मायनस एक्स स्क्वेअर पलीकडे जाऊन बनेल प्लस आणि हा x इंटू लॉग पलीकडे जाऊन बनेल मायनस, म्हणजेच लॉग ऑफ x टू द बेस e। या ठिकाणी जर आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x करणार तर बघा, y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असेल 2y इंटू y चा डेरिव्हेटिव्ह असेल dy/dx इक्वल टू 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस एक्स स्क्वेअरचा 2x मायनस या ठिकाणी जे काही फंक्शन आहे तर ते आहे या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, त्या कारणाने u इंटू व्ही हा रूल आपण या ठिकाणी वापरणार आहोत। तर बघा, u इंटू व्ही साठी पहिला फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचा म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह। या ठिकाणी पहिल्या लॉगचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो मिळेल 1/log x बेस e
नंतर ह्या लॉगचा घेतला, ह्या लॉगचा जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा तर तो बनेल या ठिकाणी 1/x. नंतर प्लस आता दुसरा फंक्शन ॲज इट इज log x बेस e इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असेल या ठिकाणी 1. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मिळालं dy/dx इज इक्वल टू 2x मायनस हा x कॅन्सल 1/log x बेस e प्लस मायनस हा झाला मायनस 1 ने मल्टिप्लाय केला तर आपल्याला मिळेल log x बेस e त्याचा बेस e आणि डिवाइड बाय हा 2y या ठिकाणी होईल डिवाइड. आता आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे dy/dx ॲट x इज इक्वल टू e. तर ज्या ज्या ठिकाणी x असेल त्या प्रत्येक ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करूयात e. म्हणजेच आपल्याला मिळेल 2x च्या जागी e मायनस 1/log ऑफ e बेस e मायनस log ऑफ e बेस e त्याचा परत बेस e अपॉन 2y. y ची किंमत आपल्याला माहित नाही. बघा y ची किंमत काढण्यासाठी जर हे y² या ठिकाणी जर आपण x जे आहे ओके म्हणजेच काय की x ची किंमत e असताना y ची किंमत किती असेल तर त्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करूयात. बघा x च्या जागी e, जर x च्या जागी e पुट केलं तर 4 प्लस e² मायनस e या ठिकाणी बघा लॉगच्या जागी आपण पुट करू e तर log e बेस e हा बनेल 1. म्हणजेच बाहेरच्या लॉग साठी तो त्या ठिकाणी बनला log ऑफ 1 फॉर x इज इक्वल टू e. तर y² इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 4 प्लस e² मायनस या ठिकाणी e इंटू हा मिळेल बघा आपल्याला log e आणि समोर log e चा बेस e. आता हा झाला 1 आणि log 1 ची व्हॅल्यू या ठिकाणी असते 0 म्हणजे समोरचा सगळ्या या ठिकाणी कॅन्सल झाला. तर y इज इक्वल टू मिळेल √4 प्लस e². ही व्हॅल्यू जर या ठिकाणी आपण पुट केली √4 प्लस e² तर आपल्याला या ठिकाणी मिळालं dy/dx x इज इक्वल टू e असताना वरती 2e मायनस log e बेस e हा झाला 1 आणि 1/1 म्हणजेच 1 आणि समोर या ठिकाणी जो मल्टिप्लिकेशन या ठिकाणी जो मायनस आहे तो 0 या ठिकाणी कटला. ओके कारण log e 1 आणि log 1 होईल त्या ठिकाणी 0 डिवाइड 2√4 प्लस e². जर या ठिकाणी चेक करसाल 2e मायनस 1 अपॉन 2√4 प्लस e². ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टर मधला प्रश्न दिलेला आहे. P सांगितलेला आहे S1 इज क्लोज आणि Q सांगितलेला आहे S2 इज क्लोज. तर त्यानंतर आपल्याला या स्विचिंग सर्किटसाठी इंटरप्रिटेशन करायचं आहे. बघा या ठिकाणी जर बघसाल तर आपल्याकडे जे काही स्विचिंग सर्किट दिलेलं आहे त्याला आपण लॉजिकल सर्किटच्या फॉर्ममध्ये कशा पद्धतीने लिहू शकतो म्हणजे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कशा पद्धतीने लिहू शकतो. बघा जर स्विच सिरीज मध्ये असेल तर आपण अँड वापरतो आणि जर स्विच हा पॅरलल मध्ये असेल तर आपण ऑर हे सिम्बॉल वापरतो. त्यानंतर जर डॅश असं सिम्बॉल जर दिलेला असेल तर त्या ठिकाणी आपण त्या स्विचला निगेशन हा सिम्बॉल घेत असतो. म्हणजेच आपल्याला मिळेल बघा S1 म्हणजेच P अँड ब्रॅकेटमध्ये P चा निगेशन और Q चा निगेशन परत सिरीज मध्ये आहे अँड Q. आता या ठिकाणी जर बघाल तर P अँड परत एक स्विच अँड एक स्विच. तर यांना आपण जर सिक्वेन्स चेंज करून लिहिला तर त्या ठिकाणी आपण म्हणत असतो हा कम्युटेटिव्ह लॉ आहे. आपण कम्युटेटिव्ह लॉ त्या ठिकाणी जर वापरला तर P च्या शेजारी Q अँड समोरचं निगेशन वाला ब्रॅकेट ॲज इट इज. या ठिकाणी जर आपण डी मॉर्गन्स लॉ वापरला तर दोघांचं निगेशन घेऊयात बाहेर आणि मग आपल्याला या ठिकाणी मिळेल निगेशन ब्रॅकेटमध्ये PQ आणि ऑरचं सिम्बॉल चेंज होऊन ते त्या ठिकाणी बनेल अँड. आता बघा एका ठिकाणी P अँड Q आहे, एका ठिकाणी P अँड Q चा निगेशन आहे आणि दोघांमध्ये अँड आहे. स्टेटमेंट अँड निगेशन ऑफ स्टेटमेंट हे स्टेटमेंट या ठिकाणी कॉन्ट्राडिक्शन तयार करत असतं म्हणजेच हे बनेल या ठिकाणी फॉल्स. हे जर फॉल्स झालं याचा अर्थ
तो जो काही आपला स्विचिंग सर्किट दिलेला आहे, तर जे काही आपल्याकडे एक फॉर्म दिलेला आहे, त्यामध्ये लॅम्प हा कोणत्याही कंडिशनला ग्लो होणार नाही. याचा अर्थ ऑप्शन बी, द लॅम्प इज ऑलवेज ऑफ, इज द correct option. The solution of log of dy by dx is equal to 2x minus 5y, y of 0 is equal to 0. याच्यासाठी आपल्याला सोल्युशन विचारलेलं आहे. डिफरन्शियल इक्वेशन या चॅप्टर मधील हा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे log of dy by dx is equal to 2x minus 5y. आता जर बघाल तर हा लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. आपण याचं कन्वर्जन करूयात एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये. मग हा जो काही या ठिकाणी लॉगचा बेस आहे, लॉगचा बेस नाही, कोणीच नाही म्हणजे e आहे. तर e पलीकडे जाऊन त्या ठिकाणी e चा पॉवर बनेल 2x minus 5y. आता जर बघाल तर e चा पॉवर आहे 2x minus 5y. आपण त्याला e to the power 2x डिवाइड e to the power 5y या फॉर्म मध्ये लिहू शकतो. आता आपण याचं सोल्युशन काढत असताना, डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन काढत असताना त्याला काय करतो, एका साईडला dy आणि एका साईडला dx या पद्धतीने आपण लिहत असतो. म्हणजेच काय, हा e to the power 5y जो डिवाइड मध्ये आहे तो पलीकडे जाऊन dy सोबत मल्टिप्लाय करेल आणि dx e to the power 2x सोबत मल्टिप्लाय करेल. म्हणजेच आपल्याला जे इक्वेशन मिळालं आपण आता त्याचा घेत असतो इंटिग्रेशन. जर या ठिकाणी मी इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड करणार तर बघा e to the power 5y विथ रिस्पेक्ट टू y, e to the power 2x विथ रिस्पेक्ट टू x, याचा या ठिकाणी आपल्याला इंटिग्रेशन काय मिळेल तर e to the power 5y चं इंटिग्रेशन e to the power 5y तोच असेल. फक्त जो 5y चा डेरिव्हेटिव्ह आहे 5 त्याने त्याला डिवाइड करावं लागेल आणि e to the power 2x चा या ठिकाणी जो काही इंटिग्रेशन असेल तो e to the power 2x ॲज इट इज, फक्त 2x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याने त्याला डिवाइड करावं लागेल प्लस c. त्याला आपण या ठिकाणी म्हणूयात इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 म्हटल्यानंतर आपण त्या ठिकाणी जो c आलेला आहे, जो कॉन्स्टंट आलेला आहे, त्याचं व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागेल. त्यासाठी आपण काय करूयात, आपल्याला इक्वेशन मध्ये काही व्हॅल्यू दिलेल्या आहेत. कोणत्या तर y ऑफ 0 इज इक्वल टू 0 म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय, y ऑफ 0 इज इक्वल टू 0 म्हणजेच हा जो 0 आहे ही x ची व्हॅल्यू इक्वल टू 0 आहे ती y ची व्हॅल्यू, म्हणजे x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 0. आपण हे इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात. इक्वेशन 1 मध्ये जर पुट केलं तर e टू द पॉवर 5 इंटू 0 डिवाइड 5 ॲज इट इज इक्वल टू e टू द पॉवर 2 इंटू 0 डिवाइड 2 ॲज इट इज. e टू द पॉवर 5 इंटू 0 म्हणजेच 0 बनेल आणि e टू द पॉवर 0 हा बनेल आपल्याकडे 1. जो e टू द पॉवर 0 अपॉन 2 आहे तो पलीकडे प्लस आहे, तो या ठिकाणी येऊन बनेल मायनस. म्हणजेच आपल्याला मिळालं 1/5 e टू द पॉवर 0 म्हणजे 1/2. दोघांचं या ठिकाणी सबट्रॅक्शन करा. 1/5 मायनस 1/2 आपल्याला मिळेल -3/10. -3/10 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू. म्हणजेच आपल्याला मिळालं e टू द पॉवर 5y/5 इक्वल टू e टू द पॉवर 2x/2 आणि प्लस c च्या जागी -3/10. आपल्याला जे इक्वेशन मिळालेलं आहे त्याला आपण आपल्या ऑप्शन मध्ये कन्वर्ट करूयात. -3/2 इकडे येऊन प्लस होईल आणि e टू द पॉवर 5y/5 प्लस आहे पलीकडे जाऊन मायनस बनेल. आता जर या ठिकाणी बघसाल तर 10 ने सगळ्या इक्वेशनला या ठिकाणी मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजेच आपल्याला मिळेल 3 इज इक्वल टू, हा 2 कटेल तर 5 e टू द पॉवर 2x असेल आणि मायनस 5 टू जा या ठिकाणी 2 e टू द पॉवर 5y बनेल. म्हणजेच जर या ठिकाणी ऑप्शन मध्ये बघाल तर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. इंटिग्रेटिंग फॅक्टर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला या ठिकाणी दिलेलं इक्वेशन आहे x dy by dx plus y log x is equal to x into e to the power x into x to the power minus 1/2 into log of x. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर आणि इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला आहे e to the power इंटिग्रेशन ऑफ p इन विथ रिस्पेक्ट टू x. या ठिकाणी आपल्याला p चं व्हॅल्यू काढून घ्यावं लागेल. आता बघा p चं व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला याला कंपेअर करावं लागेल dy by dx प्लस py इज इक्वल टू q याच्या सोबत. म्हणजेच हे जे काही इक्वेशन आहे त्याला या फॉर्म मध्ये आणावं लागेल. आता बघा हे इक्वेशन त्या फॉर्म मध्ये येण्यासाठी हा x या ठिकाणी अडचणीचा ठरत आहे, त्यामुळे x ने सगळ्या इक्वेशनला आपण डिवाइड करून घेऊयात. जर x ने मी सगळ्या इक्वेशनला डिवाइड केलं तर मला मिळेल dy by dx प्लस log x डिवाइड बाय x इंटू y इक्वल टू x कॅन्सल e टू द पॉवर x इंटू x टू द पॉवर -1/2 इंटू लॉग ऑफ x. म्हणजेच दोन इक्वेशनला कंपेअर केल्यानंतर या ठिकाणी मला मिळालं p इज इक्वल टू लॉग x अपॉन x. आता या ठिकाणी लक्षात घ्या, मला इंटिग्रेटिंग फॅक्टर मध्ये p चा इंटिग्रेशन पाहिजे असतो, म्हणून मी या ठिकाणी म्हणतो इंटिग्रेशन ऑफ p विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ
लॉग एक्स डिवाइड एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता बघा वरती आहे लॉग एक्स, खाली आहे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणू शकतो लॉग एक्स इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण डायरेक्ट फॉर्म्युला वापरतो, जो काही फंक्शन आहे त्याचा स्क्वेअर प्लस कॉन्स्टंट ॲज इट इज. ओके, आणि याला डिवाइड बाय 2. म्हणजेच फंक्शनचा पॉवर 1 ने इन्क्रीज करून त्याच्या पॉवरने त्याला आपण या ठिकाणी डिवाइड करत असतो. आता इंटिग्रेटिंग फॅक्टरमध्ये आपण या ठिकाणी प्लस सी वगैरे काही घेत नसतो, त्यामुळे आपण तो प्लस सी त्या ठिकाणी कॅन्सल करूयात. इंटिग्रेशन ऑफ पी आपल्याला मिळालेलं आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टरच्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण पुट करणार तर e टू द पॉवर इंटिग्रेशन ऑफ पी लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 2 ॲज इट इज. या ठिकाणी ईचा जो पॉवर दिलेला आहे तर आपण त्या पॉवरला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये जर लिहिलं तर e टू द पॉवर 1/2 इंटू लॉग एक्स बनेल. आता बघा या ठिकाणी हा जो काही 1/2 आहे तो बनेल त्या ठिकाणी एक्सचा पॉवर, म्हणजेच आपल्याला मिळालं e टू द पॉवर लॉग ऑफ एक्सचा पॉवर 1/2 म्हणजे रूट एक्स आणि ब्रॅकेटचा पॉवर लॉग एक्स. या ठिकाणी जर बघाल तर ई आणि या ठिकाणचा बघा लॉगचा बेस काहीच नाही, म्हणजे लॉगचा बेस आहे या ठिकाणी ई. आपण जर या ठिकाणी लॉगॅरिथमचे एक्सपोनेन्शियलचे रूल जर वापरले, जर ते आठवले तर लक्षात घ्या ई आणि लॉगचा बेस ई सेम आहे. म्हणजेच ई आणि लॉग कॅन्सल होईल, आपल्याला मिळेल रूट एक्स त्याचा पॉवर लॉग एक्स. या ठिकाणी इंटिग्रेटिंग फॅक्टर जो मिळालेला आहे ऑप्शन मध्ये जर बघाल तर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ABCD is a quadrilateral with AB bar, AD bar and AC bar equal to 2A bar plus 3B bar if its area is alpha times the area of the parallelogram with ABAD as adjacent side, then the value of alpha. तर या टॉपिकचा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा आपल्याला जे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे त्यावरून आपण या ठिकाणी जो काही पॅरलेलोग्राम दिलेला आहे याला आपण या ठिकाणी नाव देऊयात. काय सांगितलं त्यांनी की ABCD हा एक पॅरलेलोग्राम आहे. आता एबीचं व्हॅल्यू ए बार दिलंय आणि एडीचं व्हॅल्यू दिलंय या ठिकाणी बी बार. आपल्याला ज्या काही व्हॅल्यू दिलेल्या आहेत तर AB इज इक्वल टू AD इज इक्वल टू आणि AC दिलेलं आहे 2A बार प्लस 3B बार. या पॅरलेलोग्राम मध्ये जर आपण या ठिकाणी ॲडिशन लॉ जर यूज करणार तर काय मिळेल आपल्याला AD इज इक्वल टू AB प्लस BD. म्हणजेच आपण या ठिकाणी म्हणू शकतो AD बार इक्वल टू AB बार प्लस BD बार. या ठिकाणी बघा आपल्याला BDचं व्हॅल्यू माहित पाहिजे, त्यासाठी आपण हा AB जर इकडे येऊन निगेटिव्ह झाला तर आपल्याला मिळेल BD बार इज इक्वल टू AD म्हणजेच B बार मायनस A बार. या ठिकाणी आपल्याला अजून एक कंडिशन दिलेलं आहे आणि ते म्हणजेच की या क्वाड्रिलॅटरलचा जो काही एरिया आहे तर बघा एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू 1/2 मॉड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ दी डायगोनल्स आपण घेत असतो, आणि जर ॲडजसंट साईड घ्यायच्या असेल तर त्याचा डायरेक्ट आपण ॲडजसंट साईडचा क्रॉस प्रोडक्ट घेत असतो. आपल्याला दिलेलं आहे की जर आपण याच्या डायगोनलचा क्रॉस प्रोडक्ट घेतला तर तो 1/2 ॲज इट इज आणि तो त्याच्या ॲडजसंट साईड AB आणि ADच्या अल्फा रेशोमध्ये आहे, म्हणजे अल्फा पट आहे. ओके, या ठिकाणी जर आपण व्हॅल्यू पुट केल्या तर बघा 1/2 ॲज इट इज मॉड ऑफ ACचं व्हॅल्यू या ठिकाणी आहे 2A बार प्लस 3B बार. याचा क्रॉस प्रोडक्ट BD सोबत, BDचं व्हॅल्यू या ठिकाणी आपण घेतलंय B बार मायनस A बार इक्वल टू अल्फा. ABचं व्हॅल्यू या ठिकाणी आहे A बार क्रॉस ADचं व्हॅल्यू आहे या ठिकाणी B बार. आता बघा आपल्याला हे A क्रॉस B आणि इथलं A क्रॉस B कम्पेअर करावं लागेल. जे व्हॅल्यू आहे आपल्याकडे अल्फा क्रॉस प्रोडक्ट ऑफ A बार B बार आणि त्याचं मॅग्निट्यूड इक्वल टू या ठिकाणी 1/2 मॅग्निट्यूड ऑफ. आता बघा या दोघांचा या ठिकाणी क्रॉस प्रोडक्ट करायचा आहे. पहिले 2A ने याच्यासोबत क्रॉस प्रोडक्ट करून घ्या तर आपल्याला मिळेल 2A बार क्रॉस B बार. त्यानंतर आपल्याला मिळेल मायनस 2A बार क्रॉस A बार. ओके, नंतर 3B ने त्याच्यासोबत क्रॉस प्रोडक्ट करा तर 3B चा जर आपण क्रॉस प्रोडक्ट घेणार तर या ठिकाणी आपल्याला मिळेल बघा प्लस 3B बार क्रॉस B बार. नंतर A सोबत करताना मायनस 3B बार क्रॉस A बार. या ठिकाणी लक्षात घ्या की जर क्रॉस प्रोडक्ट हा सारख्या वेक्टरचा असेल तर तो असतो 0, म्हणजेच 2A बार क्रॉस A बार 3B बार क्रॉस B बार हा बनेल या ठिकाणी 0. आपल्याकडे या ठिकाणी उरला 1/2 मॅग्निट्यूड ऑफ
2a बार क्रॉस b बार, हा कॅन्सल झाला, b सुद्धा कॅन्सल झाला. समोर आहे आपल्याकडे -3b बार क्रॉस a बार. आता बघा या ठिकाणी 1/2 ॲज इट इज 2a बार क्रॉस b बार, या निगेटिव्हला जर आपण पॉझिटिव्ह केलं तर b च्या जागी a आणि a च्या जागी b जाईल, म्हणजे या ठिकाणी बनेल a बार क्रॉस b बार. समोरचा अल्फा a बार क्रॉस b बार हा ॲज इट इज. या ठिकाणी 1/2 मॅग्निट्यूड ऑफ 2a क्रॉस b 3a क्रॉस b यांचं बनेल ॲडिशन 5a क्रॉस b इक्वल टू अल्फा a क्रॉस b. आता बघा हा जो काही 5 आहे तर आपण त्याला मॅग्निट्यूडच्या बाहेर घेऊ शकतो, म्हणजेच 5/2 मॅग्निट्यूड ऑफ a क्रॉस b इक्वल टू अल्फा मॅग्निट्यूड ऑफ a क्रॉस b. a क्रॉस b जर इक्वेट कराल तर आपल्याला मिळालं या ठिकाणी अल्फा इज इक्वल टू 5/2. अल्फा इज इक्वल टू 5/2. देअरफॉर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू दीज 2 पॉइंट्स. या ठिकाणी लाईन अँड प्लेन या चॅप्टर मधील प्रश्न विचारलेला आहे. बघा आपल्याला अशा लाईनचं इक्वेशन काढायचं आहे जी ह्या पॉइंट मधून जाते आणि ह्या 2 लाईन्सला परपेंडिक्युलर आहे. आपल्याला जी रिक्वायर्ड लाईन आहे तर ती ह्या पॉइंट मधून जाते आणि ती कुणाला पॅरलल असेल ती आपल्याला लाईन पाहिजे असते. मग बघा ती लाईन कुणाला पॅरलल असेल, या वरच्यासाठी तर ती परपेंडिक्युलर असेल, या खालच्या दोघींना पॅरलल असेल. म्हणजेच आपण जर या ठिकाणी म्हटलं लेट b बार इज इक्वल टू i j k आणि यांचे डायरेक्शन रेशोज या ठिकाणी दिलेले आहेत ते घ्या. या ठिकाणी 2 -3 -2 -1 2 3. याला जर कॅल्क्युलेट कराल तर आपल्याला मिळेल i -9. या ठिकाणी मिळेल 2 2 जा -4 म्हणजेच +4 मायनस j कॅप. या ठिकाणी मिळेल 2 3 जा 6 2 1 जा 2 तो -2 प्लस k कॅप. या ठिकाणी 2 2 जा 4 नंतर 3 1 जा 3 तो बनेल प्लस आपल्यासाठी -3, म्हणजेच आपल्याला मिळालं -5i कॅप. या ठिकाणी मिळेल आपल्याला 4 म्हणजेच हा -4j कॅप. समोर मिळाला 4 -3 म्हणजेच प्लस k कॅप. तर आपली जी काही रिक्वायर्ड लाईन आहे ती ह्या पॉइंट मधून जाईल आणि ह्या लाईनला पॅरलल असेल. त्यासाठी आपलं या ठिकाणी इक्वेशन काय बनेल तर x - x1 म्हणजेच -1 इक्वल टू y - y1 म्हणजेच 2 इक्वल टू z मायनस म्हणजेच या ठिकाणी 3 याच्या डिवाइड मध्ये असेल -5 -4 आणि 1. या ठिकाणी तसा ऑप्शन दिसतो आहे का तर नाही. मग आपण काय करूयात या मायनसने सगळ्यांना मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजेच आपल्याला मिळालं x + 1 डिवाइड बाय 5 इक्वल टू y - 2 डिवाइड बाय 4 इक्वल टू z -3 डिवाइड बाय -1. याचा अर्थ ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर.